नमस्कार पब्लिक, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर भाऊनो, आज मी तुमका दाखवणार आमच्या NSS 7 दिवसाच्या कॅम्प मधला माझा डेलीचा रुटीन। भाऊनो, सगळ्यात पहिला आमच्या 7 दिवसाच्या डेलीचा रुटीन मधला काम म्हणजे पहिला तर सकाळी 5:30 वाजता उठायचं आणि रनिंग का जायचं आणि रनिंग झाल्याच्या नंतर थोडंफार व्यायाम करायचा आणि त्यानंतर प्रार्थनेक बसायचं। प्रार्थना झाल्याच्या नंतर भाई आम्ही थोडा वेळ शेकोटीक बसायचं आणि त्यानंतर आम्ही पेलो आणि ताट घेऊन भाई नाश्त्यासाठी सगळे जायचं। नाश्ता काय नाही का होता ता सगळं आम्ही खायचं आणि त्यानंतर थोडा वेळ असोच आम्ही टाइमपास करायचा आणि त्यानंतर आम्ही जा काम असायचं काम करू जायचं। त्याच्यानंतर सकाळच्या 9 वाजल्यापासून दुपारच्या 12 वाजेपर्यंत जा पण काम असायचं ता सगळे मिळून आम्ही करायचे आणि त्यानंतर आम्ही सगळे जायचं भाई पाटार न्हावसाठी। पाटारल्याच्यानंतर पहिलं तर आपण भाई पाईप सेट करायचो जेणेकरून भाई शॉवर सारखं पाणी येतं। त्यानंतर आंघोळणी झाल्यानंतर भाई थोडेफार बूट बीट आणि कपड्यांनी धुवायचं आणि त्यानंतर आम्ही वर्गात यायचं। दिल्याच्यानंतर पहिला तर आम्ही जा दिवसात काय नाही काय घडला ता पहिला तर वहीत लिहून घ्यायचं आणि त्यानंतर थोडीफार मस्ती करायचं आणि त्यानंतर जेवण घ्यायचं आणि त्यानंतर आपली ताटा आम्ही धुवून घ्यायचं। त्यानंतर दुपारी 2:30 ते 5 पर्यंत डेली लेक्चर असायची ती अटेंड करायचं आणि त्यानंतर चाय प्यायचं आणि त्यानंतर थोडाफार काय काम असला ता करून घ्यायचं। काम सगळं झाल्याच्यानंतर भाई आम्ही वाडीतल्या उमेदल्या पोरांसोबत भाई त्याच्यातही क्रिकेट खेळायचं आणि क्रिकेट खेळून झाल्याच्यानंतर भाई कपडे सुकत घातलेलं ते आणायचं आणि त्यानंतर शाळेत दिल्याच्यानंतर पुन्हा क्रिकेट खेळायचं। क्रिकेट थोडा वेळ खेळायच्या नंतर भाई दुकानात जाऊन थोडाफार खाऊ खायचं आणि त्यानंतर मग जेवण घ्यायचं। तर भाऊ तुमच्या जर भाऊचं ह्यो जर ब्लॉग तुमका आवडलो असलं तर तुमच्या अगोदर फॉलो करून घ्यावा।